नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर आशा महिलांनी नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत। भरपूर आशा महिलांचे अर्ज डिसअप्रूव्हल झालेले आहेत। ज्या महिलांचे अर्ज डिसअप्रूव्हल झालेले आहेत त्यांना एडिटचं ऑप्शन आलेलं नाही आहे। आशांनी नेमकं काय करायचं या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून भरपूर अशा महिलांनी अर्ज केलेले आहेत। अर्ज अप्रूव्हल सुद्धा झालेले आहेत। काही महिलांचे अर्ज पेंडिंग मध्ये आहेत, काही महिलांचे अर्ज रिव्ह्यू मध्ये आहेत। ज्या महिलांचे अर्ज डिसअप्रूव्हल झालेले आहेत यामध्ये जो इंग्रजीमध्ये फॉर्म भरला गेला नाही यासाठी डिसअप्रूव्हल झालेले आहेत। त्यानंतर बँकेचा पासबुक जोडला गेला नाही त्यासाठी डिसअप्रूव्हल झालेले आहेत। काही अर्ज भरत असताना जे डॉक्युमेंट जोडायला पाहिजे होते ते डॉक्युमेंट व्यवस्थित जोडले गेले नाहीत यासाठी सुद्धा डिसअप्रूव्हल झालेले आहेत। ज्या लाभार्थ्यांचे अर्ज डिसअप्रूव्हल झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना परत रिसबमिट सुद्धा अर्ज करता येत नाही। ज्यावेळी नारी शक्ती दूत ॲपमध्ये जो इन्फॉर्मेशनचा बटन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इन्फॉर्मेशनमध्ये दाखवला जात होता ज्या लाभार्थ्यांचे अर्ज डिसअप्रूव्हल होतील किंवा रिजेक्टेड होतील अशा लाभार्थ्यांना परत रिसबमिट करण्याचा ऑप्शन दिला जाईल। परंतु अनेक लाभार्थ्यांना आतापर्यंत एडिटचं ऑप्शन देण्यात आलेलं नाही आहे। ज्या लाभार्थ्यांना एडिटचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्यांनी जो रिझन दाखवला गेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तोच रिझन तुम्हाला एडिट करून घ्यायचा आहे। ज्या लाभार्थ्यांना एडिटचं ऑप्शन आलेलं नाही आहे त्यांनी आता काही करू नका। येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी एडिटचं ऑप्शन येईल। एडिटचं ऑप्शन किंवा रिसबमिट करण्यासाठी तुम्हाला टेक्स्ट मेसेज येईल, तेव्हा तुम्हाला तो फॉर्म परत न्यू फ्रेश भरता येणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जेव्हा डिसअप्रूव्हल संदर्भात माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा नारी शक्ती दूत ॲपमध्ये एडिटचं ऑप्शन असेल किंवा काही नवीन अपडेट येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्की संपूर्ण माहितीचा व्हिडिओ नक्की येईल। आणि एडिट कशा पद्धतीने करायचा, ज्या महिलांचे अर्ज डिसअप्रूव्हल झालेले आहेत अशा महिलांचे अर्ज परत न्यू फ्रेशमध्ये एडिट कशा पद्धतीने करावा या संदर्भातील पूर्ण माहितीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे। ज्या महिलांचे अर्ज डिसअप्रूव्हल झालेले आहेत त्या सर्व महिलांना आणि जे महिला या नवीन माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करू शकणार आहेत, अर्ज करण्याची प्रक्रिया सुद्धा आता नारी शक्ती दूत ॲपमध्ये बंद करण्यात आलेली आहे। येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये परत अर्ज स्वीकारले जातील। आता फक्त चेकिंग तेवढे होत आहेत। चेकिंग झाल्याच्या नंतर परत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। ज्या महिलांनी अर्ज केलेले नाही आहेत त्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा जो अधिकृत पोर्टल आलेला आहे, वेबसाईट आलेली आहे, त्या वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज करू शकता। ज्यांनी आतापर्यंत अर्ज केलेले नाही आहेत त्यांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकता। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। नवीन अपडेट संदर्भातील जे काही अपडेट राज्य सरकार किंवा नारी शक्ती दूत ॲपमध्ये येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्की माहितीचा पूर्ण व्हिडिओ येईल। त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला ऑल करून ठेवा, कारण भरपूर असे लाभार्थी सबस्क्राइब केलेले आहेत परंतु बेल नोटिफिकेशन जो ऑल बटन आहे तो ऑल केलेले नाही आहेत, त्यासाठी त्यांना नोटिफिकेशन मिळत नाही आहे। लवकरात लवकर सर्व लाभार्थ्यांनी करून घ्या। ज्यांनी आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांनी सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला ऑल करून ठेवा, म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला अपडेट मिळत जातील। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।